हेडलाईन बंदुकीचा धाक दाखवून 70 लाखांची लूट करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, एका महिलेसह 4 आरोपी अटकेत. बातमी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई करत बंदुकीचा धाक दाखवून 70 लाख रुपयांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 8 जुलै 2026 रोजी पंचवटी परिसरात बनावट पोलीस असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादीला इनोव्हा कारमध्ये जबरदस्ती बसवले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन लुटला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीला मुंबई-पुणे महामार्गावर सोडून आरोपी पसार झाले. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आरोपींचा माग काढला. नाशिक, मुंबई, अंधेरी, जोगेश्वरी, डोंबिवली आणि वसई, विरार परिसरात शोधमोहीम राबवून 4 आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान 82,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 55,10,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली गोल्डन रंगाची इनोव्हा कार, रिव्हॉल्व्हरसदृश शस्त्र, MP5 रायफलसदृश शस्त्र, तसेच आयकर, गृह, अँटी करप्शन ब्युरो आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास व सरकारी शिक्के जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: उमाशंकर प्रेमशंकर वर्मा, उत्तर प्रदेश; सुजित कुमार राजकिशोर दुबे, झारखंड; निलेश अशोक पका, वसई; संगीता हंसराज अहिरे, नाशिक. या टोळीने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1, नाशिक शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने केली. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक. नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला, जिल्हा कायद्याचा बालकिल्ला. बोल रहे नाशिक जिल्हा